जीवन जगत असताना या मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. इथं यावं लागतं, माणसाला कर्म करावं लागतं. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तो इथं आल्याच्या नंतर कर्म करत नाही. माणसाला कर्म करावं लागतं, पण ते कर्म सफलतेकडं पूर्णतेकडे जावं असं जर वाटत असेल तर माझ्या जनाबाई म्हटल्या नाम विठोबाचे घ्यावे. अगोदर भगवंताचं नामचिंतन करा आणि नंतर तुम्हाला जे काही कुठलं कार्य करायचं ते नंतर कार्य करा. हे संतांचं सांगणं आहे. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा, राम राम स्मरा. कधी मरायच्या आदेश नाही. राम राम स्मरा आधी, पण कधी करायचं? प्रमाण पाठ असतात. अण्णा आपण प्रमाणांचा विचार कधी करत नाही. संत म्हटले अगोदर करा, पण कशाच्या अगोदर करायचं कधी विचार केलात? जेवण करण्याच्या अगोदर, अंघोळ करण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर करायचं ना? मी सांगेल तुम्हाला. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं आणि ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामचिंतन हे कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरे लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा हरिम भजे. 100 कामं सोडायची अगोदर जेवण करायचं, 1000 कामं सोडायची अगोदर स्नान करायचं, 1,00,000 कामं सोडायची अगोदर दान धर्म करायचा आणि कोटी कामं बाजूला ठेवायची अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा आधी, अगोदर करा म्हटले. देवाना हा नरदेह त्याच्यासाठीच दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंतांना हा सुंदर असा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला मला भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी दिलाय. पण आमचा उपयोग फक्त एका गोष्टीसाठी आहे. देवे दिला देह औट हात का मानवते हैं ऐश्वर्य दरिया, औट हात का मानवते हैं अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, आप जमाना खोया बच बच खाया पिया सुख से सोया नाहत जमाना खोया. भगवंतांना हा नरदेह भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी दिलाय. आमच्या जीवनात भजन नाही, आमच्या जीवनात फक्त भोजन आहे. भजन नाही आमच्या जीवनात. तुम्ही का करत नाही त्याचं कारण शास्त्र सांगतं. संसरत इति संसार हा तुम्हाला सुधरू देत नाही म्हणून भजन करत नाही. माझ्या माऊली ज्ञानोबराय म्हटले, जोपर्यंत आपल्या आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत परमार्थ करा, तोपर्यंत भजन करा, तोपर्यंत नामचिंतन करा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग भजन करू शकत नाही, नामचिंतन करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही. ज्ञानोबरायांची भाषा आहे, आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले, आपले डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, आपले कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, आपले पाय जागेवर असतात तरी आपल्याला चालता येत नाही, आपले हात जागेवर असतात तरी आपण भजन करू शकत नाही, कारण आयुष्याचे सूत्र बिघडतात. माऊलींची भाषा आहे, फार गंमत आहे आयुष्याची. आपले डोळे जागेवर असतात, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. बाबा बहिऱ्यांची फार गंमत आहे, हे समोरच्याला बहिरं समजतात, इतके जोरात बोलतात. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर ठीकठाक संसार आनंदात चालू आहे, फक्त मिसेचा एक प्रॉब्लेम आहे, मी जे काही बोलतो ते तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे, तुझी बायको घरी, मी हॉस्पिटलमध्ये, तिला थंडी ताप सर्दी खोकला असता गोळ्या औषधी देऊन व्यवस्थित केलं असतं. मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही? तू एक काम कर, घरी जा, चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे रेंज कुठं नाही. थोडं समजून घ्या भाषा, मराठी भाषा. हा घरी गेला, पहिल्या दारात उभं राहिला, बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का?
भाजी काय केली? तेच काही रिप्लाय आला नाही. त्याला पक्क माहीत झालं याला 50 फुटावर नायूक येत नाही. हा दुसऱ्या दारात गेला, तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? त्याचा काही रिप्लाय आला नाही. बाबा टेन्शन येणारच ना हो, 4च महिने लग्नाला झालेले, एक तर होईना. तुमच्याकडे होतात? नाही होत? पोर असतील तर सांगा, आमच्या गावातले पोरी आहेत. नाही, कुठं जरी पाहिलं तर अडचण तीच करायचे का? याला टेन्शन आलं, बायकोला खरंच ऐकू येत नाही. दुसऱ्या दारात जाऊन आवाज दिला, पण तिला काही समज, तिचा काही रिस्पॉन्स आला नाही. हा बायकोच्या जवळ गेला, रपकन हात उचलला आणि हळू मारला. जोरात मारू शकत, मारत, क्रियापद सावकाश द्या, व्याकरण पक्क केलंय मी, बोला तुम्ही. जोरात मारू शकत, मारत, तेवढी हिम्मत नसावी, तेवढी हिम्मत नसतेच. ज्याला जे लागन तेच घ्या, ज्यांच्या आले ते बोलू नका, कारण घरी गेल्यानंतर मी काम येणार नाही, मग आपुले आपण. हा बायकोच्या जवळ गेला, रपकन हात उचलला, पाठीवरती हळू मारला. ती रिटर्न झाली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ती रिटर्न झाली. यानं तिला विचारलं, बाई किती वेळापासून मी तुला विचारतोय भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. म्हणजे तुम्हाला कळलंय अडचण कोणाची होती. हा डॉक्टरकडे कोणासाठी गेला? आयुष्याचे सूत्र बिघडता, फिजिकली अनफिट झालं का माणसाच्या अडचणी वाढल्या. त्याच्यामुळे जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगली आहेत, माऊली म्हटले, तोपर्यंत परमार्थ करायचा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत माणसाचं आयुष्य चांगलं आहे बाबा, परमार्थ करू शकतो, भजन करू शकतो, भक्ती करू शकतो, तोपर्यंत ते भगवंताचं नामचिंतन करा. एकदा का सूत्र बिघडले, माणसाकडनं काही होत नाही. म्हातारपणचा परमार्थ आहे, सोपं साधं सांगेल. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा नाही ना परमार्थ करू शकत म्हातारपणी आपण. आयुष्याचे सूत्र बिघडता, सूत्र बिघडले की माणसाकडनं परमार्थ होत नाही. एक गोष्ट मी सांगेल तुम्हाला, त्या भगवंताला समजून घ्या, भगवंताचं अस्तित्व स्वीकारा. भगवंताचं फक्त अस्तित्व जर आपण स्वीकारलं तर तो भगवंत आपल्याला सगळं काही देतो. मंदिरात जातो आपण, कशासाठी जातो? एक गोष्ट मी जबाबदारीनं बोलेल तुम्हाला, तुम्हाला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, इथल्या देवाला समजून घ्या. तुमच्या माझ्या इथं एक देव आहे, या देवाला समजून घ्या. आणि याला समजून घेण्याकरिताच मंदिरात जायचं असतं. जातो आपण मंदिरामध्ये, कशासाठी जातो? देव झोपलाय कुठल्या पायाला? कशासाठी जातो? दर्शनाकरता मंदिरामध्ये आपण जातो. पण तिथं जाऊन एक चुकी आपण करतो. काय करतो? ज्या भगवंताला पाहण्याकरता मंदिरात आपण गेलेलो असतो, त्या देवाच्या समोर जातो, त्याच्या देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, 2 हात जोडतो आणि मंदिरात एक चुकी आपण करतो. ज्या देवाला पाहण्याकरता आपण गेलेलो असतो, त्या देवाच्या समोर जाऊन आपण आपले डोळे बंद का? माऊली म्हटले, चामाचे डोळे दावी ती. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर, तुझ्या अंतकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे. म्हणून त्या देवाला, इथल्या देवाला समजून घेण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या इथं एक सेन्स आहे, आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी सर्व घटी राम देहा देही. बाबा, या जगात अशी काही नास्तिक लोक जन्माला आली, देवाचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. डायरेक्ट म्हणतात, ताई देव बिव आम्ही मानत. सांगत असते मी, तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव तुम्हाला मानतोय. ज्या दिवशी भगवंत तुम्हाला मानायचं सोडून देईल, त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी असेल. विचारा कशाला? राम नाम सत्य. पुढचे म्हणत असतात राम नाम सत्य. लोक इतके विचित्र निघाले, पाठीमागे चालणारे म्हणतात, पुढचे म्हणतात राम नाम सत्य, मागचे म्हणतात शिरापुरी का बेत 13व्याला. फार कठीण आहे. त्याच्यामुळे त्या भगवंताला समजून घ्या. तो भगवंत तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. देवनाटला नानापरी, देवनाटला नानापरी,
तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. म्हणून त्या भगवंताचं भजन आपल्याला करायचं. तुम्ही करत नाही त्याचं कारण सांगितलं, हा संसार सुधरू देत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ, थोडं बारीक मी सांगेल. संत म्हटले परमार्थाची घाई करा, परमार्थाची तातडी करा. भजन का करायचं? हा देह जर संपला तर या शरीरात एकच तत्व उरतं, त्या तत्वाचं नाव विठ्ठल आहे. तुकोबारे म्हटले, देह नोहे मी हे सरे, उरला उरे मनोनी लाहो करा, काळ सारा चिंतनी. का भजन करायचं, का भक्ती करायची? हा देह माझा नाही, हे जीवन माझं नाही, हे शरीर माझं नाही, हे शरीर जाणार आहे. म्हणून शरीर जर संपलं, आपल्या शरीरात एकच तत्व उरतं, त्या तत्वाचं भजन, त्या विठ्ठलाचं भजन आपल्याला जीवनात करायचंय. आपण नाही करत, त्याचे कारण आहे. संत म्हटले घाई करा, लाहो करा, त्वरा करा. का भजन करायचं? एखादं घर आहे, थोडं बारीक आहे का, एखादं घर आहे, त्या घरात फर्निचर आहे, त्या घरात सोनं आहे, त्या घरात पैसा आहे, त्या घरात बायको आहे, त्या घरात मुलगा आहे. शॉर्ट सर्किट झालं, धाडधाड धाडधाड घराला आग लागली. मला सांगा, त्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? तुम्ही म्हणाल 10:30 वाजले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ज्याची त्याची भूमिका आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठीकठाक माणूस प्रवास करत आहे. सांगा ना अगोदर काय बाहेर काढायचं? ऑप्शन जास्त होतात, कमी करू. अण्णा माझे आजोबा मला सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर, ते सांगायचे कुंभार आणि कुंभारीण यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथे मडक्यांची कमतरता भासत नाही. आता काय काढायचं? ऑप्शन जास्त होतात, कमी करू. घरात मुलगा आहे, घरात बायको आहे, अगोदर काय काढायचं? हित ताण पडलं तरी चालेल, इथून उत्तर देऊ नका. काय काढायचं अगोदर? बायको. मला माहिती तुमच्या सगळ्यांच्या तोंडात बायको शब्द आहे, पण तो बाहेर येई नाही. तुम्ही बायकोची निवड केली, उत्तर बरोबर आहे तुमचं. तुम्ही बायको बाहेर काढली. आता ऐका, संत म्हटले हे पेटणारं घर आहे, संसार रूपी. संसार रूपी पेटणारं घर आहे. या घरात गाडी, पैसा, जमीन, जुमला, गाडी, बंगला, बायको, मुलं, सगळ्या गोष्टी या घरात आहे. पण त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची. त्याला म्हणतात त्वरा करा, त्याला म्हणतात घाई करा, त्याला म्हणतात लाहो करा. या परमार्थाची तातडी, परमार्थाची घाई करायची. माणसानं तरुणपणात योग्य वेळी योग्य वयात परमार्थ करावा. अण्णा मी जर गावातून निघाले, आमच्या गावातले बरेच लोक मला म्हणतात, चेष्टा करत असतात, शिवांजली तू लई लवकर परमार्थाला लागली. एक उत्तर त्यांना मी देत असते. मी सांगत असते त्यांना, तुम्ही पण याच वयात यावं यात. मराठी भाषा आहे, फार सोपी आहे. तुम्ही पण याच वयात यावं यात. नाही कळते का? अजून सोपं सांगू का? बाबा महाराज सातारकर एक उदाहरण सांगायचे. पूर्वीच्या काळी कीर्तनाला लोक बैलगाडीमध्ये बसून जायचे. पूर्वीच्या काळी साधनं नव्हती. परिचित लोकांना त्यांनी प्रश्न केला, तुम्ही कशात आलात? एका शब्दात बदल झाला, ते वाक्य बदलून गेलं. त्याने सांगताना असं सांगितलं, आम्ही सगळे बैल गाडीत बसून आलो. हे ज्याला कळलं नाही त्याला धन्यवाद. याच्यापेक्षा सोपं नाही सांगू शकत मी. सांगायची गोष्ट एकच, मला परमार्थ करायचा असेल माणसानं तरुणपणात योग्य वयात परमार्थ करावा. तुम्ही पण याच वयात यावं यात. हा परमार्थ करायचा असेल. म्हातारपणचा परमार्थ आहे, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. म्हातारपणी माणसाची अवस्थाच अशी होते बाबा, नाक मुख गळू लागले, लाळ आणि कान में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाको से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, समजावं आपल्या घराला आग. इथं बसलेल्या किती लोकांच्या लागली मी पाहणार नाही. ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत, ज्यांची घरं अजून तारुण्यात आहेत, त्यांनी काय करायचं? करावी तातडी परमार्थाची. परमार्थ
परमार्थाची. संत म्हटले घाई करा परमार्थाची, तातडी करा. कारण माणसाला या रहाट गाड्यातून सोडवणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भगवंताचं नाम. पापातून लोक म्हणतात ताई का घ्यायचं हो नाम, काय ताकद आहे त्या भगवंताच्या नामाची. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनामणी वाढ नाम आहे. इतकं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. काय ताकद आहे भगवंताच्या नामात. लक्षपूर्वक ऐका, भगवंताच्या नामाची ताकद इतकी मोठी आहे. या भगवंताच्या नामानं जनाबाई म्हटल्या एकाचा नाही अनेकांचा उद्धार झालेला आहे. आणि हे नाम माणसाला तारणार आहे. नाम तारक है तोरो, नाम तारक है अभंगाच्या दुसऱ्या चरणात जनाबाई सांगतात भगवंताच्या नामात ताकद आहे. या भगवंताच्या नामानं अनेकांचा उद्धार झालाय. नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. भगवंताचं भजन केलंय, नामचिंतन केलंय आणि तो व्यक्ती त्याच्या जीवनात तरला नाही असा एकही व्यक्ती या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. भगवंताच्या नामानं तुमचा माझा उद्धार होतोय. भगवंताच्या नामाची ताकद एवढी आहे, दगडाला पाजर फोडण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. नाम तुझे
दगडाला पजर फोडण्याची ताकद नामात आहे. भगवंताच्या नामानं दगड पाण्यावर तरली. कथात भाग ज्ञात आहे आपल्याला. ज्यावेळी हनुमंतरायांनी सेतू बांधला, रामनाम लिहायचे दगड पाण्यावर टाकायचे, दगड पाण्यावर तारायचा. प्रभू विचार करतायत, माझ्या नावानं दगड पाण्यावर तरतात, मी टाकलेली दगड का तरणार नाहीत. गेले तिथं ट्राय करायला. छोटा दगड घेतला, पाण्यात टाकला, टाकला तसंच बुडात. त्याच्यापेक्षा मोठा घेतला, आता वाटलं हा तरी तरल, तोही टाकला, टाकला तसंच बुडात. त्याच्यापेक्षा मोठा घेतला, तोही टाकला, टाकला तसंच बुडात गेला. पाहिलं इकडं तिकडं, मला कोणी पाहिलं का नाही. लोकांचंही असंच. एखादा व्यक्ती गाडीवरून पडला, ते किती लागलं पाहत नाही, मला कोणी पाहिलं का पाहत. पाहिलं, मला कोणी पाहिलं का. पाठीमागोळून पाहिलं तो जोडून या कर उभा, सन्मुख तो समोर हनुमंतराय दिसले. हनुमंतरायला विचारलं, हनुमंतराय कधी आले. आणि प्रभू पहिल्याच दगडाला इथं होतं. विचारलं, हनुमंतराय तुम्ही माझ्या नावाची दगड पाण्यावर टाकताय, ती दगड पाण्यावर तरतात, मग मी टाकलेली दगड मध्ये का जाताय. उत्तर दिलं, तुझी या नामाचा तुझ्या महिमा. नामाचा महिमा तुझं ना कळे गे श्यामा, तुझं ना कळे गे श्यामा, तुझं ना कळे गे श्यामा. महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. भगवंताच्या नामाची ताकद इतकी आहे दादा, भगवंताच्या नामानं दगड पाण्यावर तरतात, हे दगडाला कळत नाही. रेंज आली नाही अजून. भगवंताच्या नामानं दगड पाण्यावर तरली. मी दगडाचं बोलते, तुम्ही मनावर घेऊ नका. पाण्यावर तरली, आपण का तरणार नाही. माणसं तरतात याच्यात नवल नाही, दगडही पाण्यावर तरली. नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार. जराबाई म्हटले, या भगवंताच्या नामानं कोणाकोणाचा उद्धार झाले. अभंगाचं तिसरं चरण. आजा मेरा उतरीला, आजा मेरा उतरीला, आजा
भगवंताच्या चरणात जनाबाई म्हटल्या, भगवंताच्या नामानं कोणाकोणाचा उद्धार झालाय. अजामिळा उद्धारीला. अजामिळ नावाचा एक ब्राह्मण होता. भागवतात त्याचं वर्णन आलेलं आहे. तो ब्राह्मण होता, नदीवर स्नान करता गेला, स्नान केलं आणि समोर एक वेश्यांची गल्ली दिसली. त्या गल्लीत गेल्या, त्या वेश्या घरी आणल्या आणि त्या वेश्यासोबत राहू लागला. ब्राह्मण होता पण वृत्ती बिघडली. त्या वेश्यासोबत तो राहू लागला. 9 पुत्र त्याला त्या ठिकाणी झाले दादा. 10वा पुत्र त्याच्या पोटी जन्माला येणार होता. जीवनात वाईट कर्म केली, कुकर्म केली, चोऱ्या करायचा, लुबाड्या करायचा, माणसं मारायचा, ही वाईट कर्म त्यांनी त्याच्या जीवनात केली. काही संतांची मांदियाळी त्यांच्या घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे करून संत निघाले. पण जात असताना त्या अजामिळाला एक दक्षिणा म्हणून एक गोष्ट त्याच्याकडे मागितली. म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला दक्षिणा हवी आहे. त्या अजामिळानं सांगितलं, बाबा राहू दिलं ते उपकार माना. मी कोणाला दान धर्म करत, मी कोणाला पैसा देत, मी कोणाला काही देत, मी लोकांचं घेतो, लोकांना मी देत नाही. हा माझा धर्म आहे. चोऱ्या केल्या, लुबाड्या केल्या, मारहाण केली, माणसं मारली, वाईट कर्म त्यानं जीवनात केली. पण संतांनी सांगितलं, तुझा पैसा नकोय, तुझी जमीन नकोय, तुझं घरदार नकोय, तुझी कुठलीच गोष्ट आम्हाला नकोय. तुझ्याकडं जी दक्षिणा हवी आहे ती दक्षिणा फक्त एकच हवी आहे. तुझ्या पोटी जो 10वा मुलगा जन्माला येणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. मान्य केलं. मुलगा जो पोटी जन्माला आला त्याचं नाव नारायण ठेवलं. हा म्हातारा झाला, हा मरायला लागला. बाबा असंच होतं. जीवनात वाईट कर्म केली, जीवनात चांगलं केलं नाही, जीवनात कुकर्म केली, कोणाला दानधर्म दिला, दानधर्म केला नाही की माणसाला मरताना त्रास होतो. भजन केलं नाही, भक्ती केली नाही, नामचिंतन केलं नाही की मरताना माणसाला त्रास होतो. त्याला त्रास होऊ लागला आणि त्रास होऊ लागला म्हणून त्यानं मुलाला आवाज दिला, नारायणा म्हणून हाक मारली. ती अर्थ हाक भगवंतापर्यंत पोहोचली. यमदूत घेण्याकरता आलेले होते पण भगवंतानं सांगितलंय गिराईक आमचं आहे. एकदाच नारायण म्हटला होता. किती? एकदाच म्हटला, ते बी मुलाला म्हटला. त्याचं वर्णन केलंय, अजामिळा पापरासी वैकुंठासी. त्याला वैकुंठाला नेलं. चोखा मेळा मुक्तीस नेला. भगवंताच्या नामाची ताकद आहे. त्याचा जर उद्धार होत असेल तर तुमचा माझा का होणार नाही. पण ते इतकं श्रेष्ठ आहे. मरतावेळी जर तुमच्या माझ्या मुखात आलं, अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्याच्या सुखाला पारावर राहत नाही, पण ते येणं कठीण आहे. ते भगवंताचं नाम मुखात येणं कठीण आहे, अवघड आहे. कारण ते इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे. एक हिंदी भजन आहे, त्यात वर्णन केलं भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे. लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर, फिर याद कर, बस याद कर, फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौटना आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा 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 मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर, फिर याद कर, बस याद कर, फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौटना आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम 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 आएंगे. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं.
बस याद कर फिर याद कर नायो जीवन बर्बाद कर बीते दिन लौटन आएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे फार श्रेष्ठ आहे म्हणून ते नाम तुमच्या माझ्या मुखात यावं. जनाबाई म्हटल्या अनेकांचा उद्धार भगवंताच्या नामानं झालेला आहे. अजा मिळा उद्धारीला चोखा मिळा मुक्तीस नेला. जनाबाई म्हटले भगवंताचं नाम आहे हे घेण्याकरता कुठली वेळ काळ लागत नाही. तुम्ही कधीही घेऊ शकता. अभंगाचं 4थं नाम दलन कांडन नाम दलन जादू डाला रे कैसा जादू डाला रे कैसा जादू डाला बाज बन कोलना वाह वाह बाज बन कोलना
स्वामी अभंगाच्या शेवटच्या चरणात जनाबाई सांगतायत, भगवंताच्या नामाला कुठली काळ वेळ आपल्याला लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हे भगवंताचं नामचिंतन आपण कधीही घेऊ शकतो. जेवण करताना, आंघोळ करताना, बाहेर फिरायला जाताना, कुठल्या जरी वेळेमध्ये भगवंताचं नाम घेतलं तरी त्या नामानं तुमचा माझा उद्धार होणार आहे. कारण भगवंताच्या नामाची ताकद फार मोठी आहे, माझ्या शब्दानं मी सांगू शकत नाही. आणि दादा, या कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार जर कशाने होणार असेल तर ते फक्त नाम आहे. काही माणसाच्या सोबत येणार नाही. माणूस इतका गर्वानं छाती फुगून जीवन जगतोय. येताना एकटे आलोय, जाताना एकट्याला जायचंय. वेळ संपलाय आपला, जास्त बोलणार नाही. अजून एक फक्त 5 मिनिटं तुमचे घेणार आहे मी. माणूस येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. जेवढं काही पैसा कमवतो, किती करोडपती असू द्या, किती अब्जावती असू द्या, शेवटी तो लाकडातच जाळला जातोय. काय सोबत येणार आहे माणसाच्या? गळ्यामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि या मुखानं केलेलं भगवंताचं नाम, या 2च गोष्टी माणूस तिथं घेऊन जाऊ शकतो. बाकी सगळं इथं सोडून जायचंय. लोक इतके विचित्र आहेत. 1 रुपया पाठीमागं फेकला जातो, पाठीमागची गोळा करत येतात. रुपये पण नेऊ शकत नाही आपण, काय घेऊन जाऊ शकतो? एक कवडी सुद्धा माणसासोबत येत नाही. म्हणून म्हणतात ना, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान नको अभिमान करू भल्या माणसा. 2 दिवसाची दुनिया छाती फुगवून तू चालू नको रे. या तुझ्या मुखातून बोला भद्र बोलू नको रे. हो संतांचा, सज्जनांचा नको अपमान करू. नको अभिमान करू भल्या माणसा, भल्या माणसा, भल्या माणसा. म्हणून माणसाला गर्व कशाचा करायचा आहे? काही सोबत येत नाही माणसाच्या. फक्त जीवनात केलेली चांगली कर्म, जीवनात केलेलं भगवंताचं नाम, गळ्यामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ. म्हणून हेच भगवंताचं नाम तुम्हाला मला घ्यायचं. ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी पटकर वरती करायचे. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ करा, सर्वजण करा, वरती करा. जेवढे उंच जातात तेवढे उंच करा. आणि माझ्यासोबत 1 टाळी वाजवायची, सगळ्यांनी सोबत वाजवायची. मी म्हणेल तेव्हा वाजवायचे. इकडे हात वरती करा, हात वरती करा. जोरवर ताई समोर या. सोबत वाजवायचे. अन्नदाते सोबत जोरवर ताई. सोबत 1 विठोबा